आणि महापौर पद वारंवार घेणे आणि पक्ष तोडून इतर लोकांना विकत घेणे ह्या प्रकारचे जे त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या सर्वसामान्य जनतेला मान्य नसतात। विलास पाटील हे जे कॅन्डिडेट आहेत यांचा आतापर्यंत म्हणजे ते महापालिकेपुरते मर्यादित होतं। दोन्ही मतदारसंघामध्ये इकडे महेशजी चौगुले आणि तिकडे संतोष शेट्टी यांचा विजय होईल। देशप्रबोधनच्या वैचारिक व्यासपीठावर आपण पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। भिवंडी शहरमध्ये 2 मतदारसंघ येतात, पूर्व व पश्चिम। आपण देशप्रबोधनच्या ग्राउंड रिपोर्ट जोर कोणाचा या विषयावर आज जे भिवंडी शहरामध्ये गेले 30 ते 40 वर्ष ज्यांनी सामाजिक कार्य राजकीय कार्य हे जवळून पाहिले आणि जवळून केलंय असे आनंदजी गजरे साहेब यांना भेटणार आहोत व त्यांच्याकडून या भिवंडी पूर्व व पश्चिम राजकीय व सामाजिक परिस्थिती कशी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार सर, आपलं देशप्रबोधन मध्ये हार्दिक स्वागत करतो। सर, आपल्याकडून देशप्रबोधन हे वैचारिक व्यासपीठ आहे, राजकीय व्यासपीठ आहे। हे एक न्यूज चॅनल नसून प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन आढावा घेते की ग्राउंड रिपोर्टवर जोर कोणाचा आहे आणि काय परिस्थिती आहे। तर आपल्याकडून आम्हाला थोडक्यात अशी माहिती हवी की भिवंडी शहरामध्ये जे 2 मतदारसंघ येतात त्याची आताच्या पर्यंत परिस्थिती काय आहे। आता दोन्ही मतदारसंघामध्ये इकडे महेशजी चौगुले आणि तिकडे संतोष शेट्टी यांचा विजय होईल असे वाटते। महेश चौगुले थोडे जास्त जोरात आहेत, त्या मानाने संतोष शेट्टी थोडे थोडेसे कमी त्यांचा हे आहे, कारण तिथली परिस्थिती वेगळी आहे। तिथे जवळपास 58% मुस्लिम मतदार असल्यामुळे आणि रईस शेख हे मागील टर्मचे आमदार असल्यामुळे त्यांचा थोडासा प्रभाव तेथील मुस्लिम समाजावरती राहील। परंतु संतोष शेट्टी हे पण 3 इलेक्शन लढलेत, त्यांनी इलेक्शन जवळून बघितलेलं आहे। त्यांचे काम पराभव माणसाला जास्त शिकवतो। पराभव बरोबर आहे, आणि 30,000 ते 32,000च्या रेंजमध्ये तो कायमस्वरूपी राहिलेला आहे। म्हणजे तो काँग्रेसमधून लढो, तो अपक्ष लढो, तो भारतीय जनता पार्टीतून लढो, त्याच्यापेक्षा त्याचा क्रायटेरिया कधी कमी आलेला नाही। ह्या वेळेला दोन्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्ही मिळून एकत्रच लढत आहेत। ह्याच्यामध्ये सुखावह गोष्ट ही आहे की माननीय माजी 2 टर्मचे आमदार रुपेश म्हात्रे यांनी तिकडे माघार घेतल्यामुळे ते उभाट्यामधून लढणार होते, परंतु त्यांनी तिथून माघार घेतली आणि मग नंतर ते शिंदे सेनेमध्ये गेले आणि त्यांनी संतोष शेट्टी यांना समर्थन जाहीर केले। ते आता उपनेते पण झालेले आहेत आणि त्यांचा पण शेवटी 2 टर्म इलेक्शन माणूस जिंकलेला आहे, त्याचा प्रभाव असतो, त्याचाही उपयोग संतोष शेट्टी यांना होईल। त्याचाही संतोष शेट्टी याला उपयोग, म्हणून संतोष शेट्टी हे चांगले फाईट देतील असं वाटतं। सर, भिवंडी पूर्वबद्दल आपण बोलताय की तिथे सरळ लढत आहे, पण भिवंडी पश्चिम मध्ये आपण बघतोय की ते सरळ लढत नाहीये। जरी महेश चौगुलेंचं पारडं जड असलं तरी पण आपण मतांचं विभाजन बघितलं तर 3 हिंदू आणि 1 मुस्लिम जो कधी घातक असतो इथे आपण भिवंडीच्या राजकारणात नेहमी पाहिलेला आहे, आणि 3घे हिंदू स्ट्रॉंग कॅन्डिडेट असं वाटतात, तर त्याचा फटका महेश चौगुलेंना बसेल असं वाटत नाही आपल्याला? नाही, तसं काय मला वाटत नाही। विलास पाटील हे जे कॅन्डिडेट आहेत यांचा आतापर्यंत म्हणजे ते महापालिकेपुरते मर्यादित होते, आणि महापालिकेमधून आता त्या म्हणजे त्यांचा आणि महेश चौगुले यांच्यामध्ये काहीतरी थोडासा दुरावा निर्माण झाल्यामुळे ते उभे राहिलेत। अन्यथा त्याने आमदार जर माणसाला व्हायचा असेल तर ते आज जवळपास 25-30 वर्ष राजकारणात आहेत, पण त्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत। त्यांनी नगरसेवक म्हणजे त्यांचा जो वॉर्ड आहे 1 नंबर तितक्या पुरते ते मर्यादित राहिले, ते कधी बाहेरच्या ह्याच्यामध्ये पडले नाहीत। आणि महापौर पद वारंवार घेणे, ते पक्ष तोडणे आणि पक्ष तोडून इतर लोकांना विकत घेणे ह्या प्रकारचे जे त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या सर्वसामान्य जनतेला मान्य नसतात। त्यांना असं वाटतंय की सर्व काही विकत घेता येते, पण तशी परिस्थिती लोकांची नसते। त्यामुळे मला नाही वाटत की त्याचा पारडा वगैरे काय जडबीड आहे। काँग्रेसचे कॅन्डिडेट आपले चोरगे म्हणून आहेत, ते कॅन्डिडेट आहे, तो पक्षाचा कॅन्डिडेट आहे शेवटी। तर शेवटी मुस्लिम लोकांची काय भूमिका आहे
त्यावरती त्यांच्या पाठीराही राहील. पण इकडे हिंदू समाजामध्ये म्हणण्यापेक्षा बाकी इथं सर्वसामान्य जनतेमध्ये महेश चौगुले यांनी 10 वर्ष चांगलं काम केलेलं आहे. आता गेल्या मागील 5 वर्षात जवळपास 100 ते 200 कोटी 100 ते 150 कोटीचा निधी त्यांनी आता आणल्यात. रस्त्यांची कामं सुरू आहेत. महाराष्ट्र राज्याने म्हणजे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी MMRDच्या माध्यमातून आपल्याला मेट्रो ट्रेन दिलेली आहे. नंतर हा ब्रिज आपला कल्याणपासून इथपर्यंत त्याचा उपयोग झालेला आहे, तो देवेंद्रजींच्या काळामध्ये झाला. अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. सिमेंटेड म्हणजे डांबरची दुकानं आता बंद होण्याची वेळ आलेली आहे. सिमेंटेड रोड भिवंडी शहरामध्ये झाल्यामुळे आता ते वारंवार करावे लागणार नाहीत. आता दरवेळेला आपला पावसाळा आला, गणपती आले की टाक डांबर, परत टाक डांबर, हे काढबिल, हे प्रकार आता हळूहळू बंद होतील. साहेब, मला आपल्या बोलण्यावरून असं वाटतं, आपण खूप अनुभवी आहात. विलास पाटील फक्त आपल्या आमदार महेश चौगुलेला पाडण्यासाठी उभे आहेत, जिंकण्यासाठी उभे नाहीत, असं तुम्हाला माझं मत आहे. असं माझं मत आहे की ते त्याला पाडण्यासाठी उभे, कुठून तरी मतांचं विभाजन व्हावं आणि त्यातून दुसऱ्या उमेदवाराला फायदा व्हावा, एवढं त्यांचं मला सध्या तरी दिसते. ते फिरतायत सगळीकडे. त्यांचे आता शेवटी 25 वर्ष माणूस राजकारणात राहिला आहे, तर त्याचे काहीतरी तो थोडंफार सर्व ठिकाणी तर ओळखी पाळखी, काही ठिकाणी वजन, काही जुन्या लागे बांधे, हे सर्व असतच. त्यामुळे त्याचा तो उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण रेसमध्ये नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की महेश चौगुलेला सर्व बाजूनी हे मिळणार आहे, म्हणजे प्राधान्य मिळणार आहे. म्हणजे त्यांना 2 पक्षाचं प्राधान्य मिळणार आहे, सर्वसामान्य जनतेचं प्राधान्य मिळणार आहे. आणि त्यांनी कधी अशी एक म्हणजे त्यांनी मित्रमंडळी किंवा असं लोकांमध्ये चांगला जम बसवलेला आहे. लो प्रोफाईल नेता. लो प्रोफाईल नेता म्हणून कळाला तो. तसाही म्हणजे तसा म्हणाल तुम्ही तर तो गरिबीतूनच वरती आलेला मुलगा आहे. तर आपण मला एक समारोपाचा शेवटचा प्रश्न की महेश चौगुले यांची लढत कोणाशी, या 3 उमेदवारांपैकी तुल्यबळ उमेदवार कोण वाटतो तुम्हाला? मला तर असं वाटतं की त्याची लढत ही काँग्रेस बरोबर होईल. समाजवादी बरोबर? समाजवादी बरोबर होणार नाही, कारण समाजवादीला त्यांच्यामध्ये पण मुस्लिम समाजामध्ये पण बरेच काही हे असतात, आपसातले मतभेद. आणि आता मला वाटतं ते काय उलेमावाल्याने काहीतरी महाविकास आघाडीला मतदान करा असं काहीतरी जाहीर केलंय. त्याचाही फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होईल. त्यामुळे त्या दोघांमध्ये लढत होईल, पण जिंकेल मात्र महेश चौगुले. हे होते आनंदजी गजरे, ज्यांना 40 वर्षाचा भिवंडीच्या राजकारणाचा व समाजकारणाचा अभ्यास आहे आणि त्यांचं समीक्षण आहे. आपण त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या म्हणण्यानुसार पाहतोय की दोन्ही सीट महायुतीच्या लागतील असं त्यांचं ठाम मत आहे. त्यांच्या या सर्व विचारांना आपण शुभेच्छा देऊया आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.